पण उपासमारीने गडावरती काय वेळ येऊ शकते हे आपल्याला या अवशेषावरून लक्षात येते. खाली जाऊन वरती यायला एनर्जी पण तेवढी जाईल आणि जर पाणी साठा संपला तर खाली जाईपर्यंत आमची बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. गड किती सुंदर आणि त्याच वेळेला किती थरारक असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे इथं सगळीकडं आपल्याला कबरीच दिसत आहे. काय स्मशानात आलो आहे असा फील येतो आहे. छोट्याशा देवडीतून पुढं आल्यास इथे एक चोरवाट आपल्याला दिसून येते. नमस्कार, राम राम, जय शिवराय मित्रांनो. मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या या गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये आज आपण आलो आहे दुर्ग चंदनगड बघायला. दुर्ग चंदनगड म्हणजे आता हे जोडदुर्ग आहे. माझ्या उजव्या बाजूला दुर्ग चंदनगड आणि डाव्या बाजूला दुर्ग वंदनगड असे हे दोन जुळे दुर्ग आहेत. या गडांची भ्रमंती करायसाठी आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यामध्ये. खरं तर ट्रेक सुरू करायला खूप उशीर झाला आहे. माझ्यासोबत माझा जेवा भावाचा घनश्याम आला आहे, जो की बऱ्याच ट्रेकमध्ये आपल्यासोबत होता आत्तापर्यंत. वज्रगड वगैरे पण आम्ही सोबत सर केलेला आणि हल्ली वासोटा पण आपण सर केला होता. खरं तर या गडाच्या पायथ्याशी आम्ही आलो आहे. बाईक वगैरे पार्क केलेली आहे. तिथे एका देवीचं मंदिर होतं. ते मंदिर क्रॉस करून आम्ही पुढच्या दिशेला आलो आहे. या गडाच्या वरती जाण्याची वाट तर इथून काही दिसत नाही आहे, पण आम्ही आता निर्णय घेतला की या खड्या डोंगरावरतूनच कुठून तरी वाट काढायची आणि वरच्या दिशेला जायचं. कारण आम्हाला एका सेंटर पॉईंटला पोहोचायचं आहे जिथून आम्ही ह्या दोन्ही गडांवरती जाऊ शकू. सो आता आमचा प्लॅन असा आहे की या वाटेने असं वरती जायचं आणि तिथून ती चढाई करत करत ह्या सेंटरला पोहोचायचं. म्हणजे मग पहिलं आम्ही लेफ्टला जाणार, त्यानंतर आम्ही राईटला जाणार, असा काही आपला प्लॅन आहे. तर चला, दुपारचे 12 वाजलेत. उन्हाचा पारा पण चांगला चढला आहे, त्यामुळं आपली थोडी दमछाक होऊ शकते. पण असो, पुरेसा पाणीसाठा आपल्यासोबत आहे आणि आपण टोटल तयार आहेत हा गड सर करण्यासाठी. सो लेट्स गो. तिकडे मागं आम्ही बाईक पार्क केलेली आणि ह्या डोंगरातून वाट काढत काढत आम्ही ह्या पहिल्या पठारावरती येऊन पोचलो आहे. हा पठार म्हणजे आता इथूनही आम्हाला अजून वाट सापडलेली नाही आहे. इथून कठीण खडी चढाई पार करून आम्ही ह्या पठारावरती आलो आहे आणि इथून हा पुन्हा उभा डोंगर आम्हाला पार करायचा आहे. गडावर जाईपर्यंत थोडी दमछाक तर होणारच आहे, कारण वरती पोचल्याशिवाय आम्हाला जी खरी वाट आहे ती वाट लक्षात येणार नाही. जर ती वाट वरती गेल्यावर आम्हाला सापडली तर गड उतर व्हायला आम्हाला तेवढं सोपं जाईल. तिथे पण एक मंदिर आहे देवीचं बहुतेक. आपण येताना त्या मंदिराजवळ जाऊयात, कारण तोच एक लँडमार्क आहे की आमची बाईक कुठं आम्ही पार्क केलेली आहे ते लक्षात येण्यासाठीचं. तर ठीक आहे, पहिला टप्पा पार केला आहे. सो चला आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करूयात. वाट माहीत नसल्यामुळं अशा झाडाझुडपातून आम्ही आता वाट काढत चाललो आहे. काड्या उड्या. दुर्ग चंदनवंदनचा ट्रेक करताना तुमचीही आमच्यासारखी दमछाक होऊ नये म्हणून आधीच सांगतो, ज्यावेळी आपण गडाच्या पायथ्याला पोहोचतो त्यावेळी तिथे एक भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ वाहन पार्क केल्यानंतर आपल्याला एक 10 मिनटं चालत गेल्यावरतीच गडाची मुख्य वाट लागून येते आणि त्याच वाटेने आपण थेट चंदनगड आणि वंदनगड यांच्या माथ्यावरती जाऊन पोहोचतो. तिथून दोन्ही गडांकडे जाण्यासाठी योग्य वाट आहे. इथं काट्याचं झाड आहे. ठीक आहे, असं आहे हे गड जे आहेत हे खूप अंडररेटेड गडांपैकी एक आहेत. म्हणजे बऱ्याच काळापर्यंत हे गड लोकांना माहिती नव्हते. काही वर्षांपूर्वीच या गडांचं गड संवर्धन वगैरे झालेलं आहे आणि या गडाला भेट देणाऱ्यांची संख्या पण खूप कमी आहे सध्या स्थितीत. हे दोन्ही गड बऱ्याच काळापासून अनोळखी असल्यामुळे या गडांवरती जाणाऱ्या वाटाही अनोळखी आहेत आणि आपल्याला प्रत्येक वेळी जाताना एक नवी वाट शोधावीच लागते. पण गडावरती जाताना पुरेसा पाणीसाठा आणि सोबत थोडंसं खाण्यापिण्याचं साहित्य असणं गरजेचं आहे, कारण गडावरती बिना अन्न पाण्याचं काय होऊ शकतं याची झलक तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणारच आहे. पण सह्याद्रीमधील कोणताही गड सर करताना जीवनावश्यक वस्तू सोबत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अनुभवी ट्रेकर नसाल आणि पहिल्यांदाच कोणता गड सर करायला घेत असताल तर
त्या गडाच्या सभोवतालची माहिती आणि गडाबद्दलची माहिती घेतल्याशिवाय अजिबात गडावर जायचं नाही. कारण हा गड जेवढा सुंदर दिसायला आहेत त्यापेक्षा जास्त ते घातकही आहे. कारण आपला न कळत बऱ्याच वन्यजीवांशी सामना होतो आणि त्या सामन्यामध्ये आपल्या जीवाला काही जीवितहानी होऊ नये यासाठी गडाबद्दल माहिती घेणं खूप आवश्यक आहे. एवढे झाडं झुडपं पार करत करत काड्या अशा इकडं तिकडं लागत होत्या झुडपातून येताना. एवढा कठीण पॅच पार करून आता आम्हाला एक वाट सापडलेली आहे. अंदाज घेत घेत आलो आहे पुढं आणि ही एक वाट सापडलेली आहे आम्हाला. इथं थोड्या वेळ रेस्ट केला आणि आता याच वाटेने आम्ही वरच्या दिशेला चाललो आहे. बघूयात. अपेक्षा आहे आम्हाला की हीच वाट गडावरती जाणारी वाट असावी, नाहीतर पुन्हा आम्हाला U-टर्न घेऊन दुसरी वाट शोधावी लागेल. आता सध्याला आम्ही या चंदनवंदनच्या अशा पॉईंटवर आलो आहे की जिथून माझ्या डाव्या बाजूला चंदनगड आहे आणि माझ्या उजव्या बाजूला वंदनगड आहे. तर आता आपण पहिला कॉल घेतला आहे वंदनगड करण्याचा. तर वंदनगडाच्या दिशेला आम्ही आमची कमान फिरवलेली आहे आणि इथे 2-3 ट्रेकर म्हणजे इथे एक ग्रुप आलेला. तर त्या ग्रुपने आम्हाला गाईड केलं की तुम्ही ह्या दिशेला जाऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही हा गड पूर्ण सर करू शकता. सो इथून मला गडाचा बुरुज तर दिसतोय. आपण याच दिशेला आता पुढे जाऊयात. समोर मला महादरवाज्याचं पण अवशेष दिसत आहे. गड सर करताना खाली असलेल्या जंगलामध्ये आमचा बराच वेळ गेला आणि त्यानंतर गड माथ्यावर पोचायला आम्हालाही बराच उशीर लागला. त्यामुळं आपला गड पूर्ण फिरून होतो का नाही या भीतीपोटीच आम्ही ह्या वाटेने एकदम झपाट्याने पाय उचलू लागलो. कारण आम्हाला बालेकिल्ला चढून पुढे गड बघायचा होता. या वंदनगडाच्या डाव्या बाजूने आता आपण पुढे चालत आलो आहे आणि इथं आपल्याला या पायऱ्या लागल्यात. या पायऱ्यांवरतूनच आपल्याला इथं गडाचं द्वार दिसतंय, ज्याला की इथून रस्ता आहे. चलो, आम्ही येऊन पोचलो आहे गडाच्या महाद्वाराजवळ. हा महादरवाजा माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता. या महादरवाजाची बांधणी स्वराज्याचा विस्तार चालू होता, कदाचित त्या काळातली याची बांधणी असावी. कारण इथे आपल्याला हे चिन्ह आणि इथं श्री गणेशाची ही प्रतिमा कोरलेली दिसून येते. यावरून आपण हा अंदाज लावू शकतो. सध्याला या गडाचं संवर्धन चालू आहे, त्यामुळे या गडाची वाट आपल्याला सुस्थितीत दिसते. इथं बघू शकता तुम्ही, हे पूर्ण बुजलेलं होतं. इथले जे मूळ गावकरी आहेत त्यांनी या गडाचं पूर्ण हे संरक्षण करण्याचं ठरवलंय, त्यामुळे हा रस्ता आपल्याला असा दिसतोय. आणि हा जो दरवाजा आहे काही वर्षांपूर्वी हा पूर्ण मातीमध्ये दबलेला होता. कारण मी याचे जुने फोटोसुद्धा बघितलेले आहेत. आणि इथं जो तुम्हाला हा गुलाल सांडलेला दिसतोय, तर हा गुलाल सांडण्याचा अर्थ म्हणजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता त्यानंतरच्या काळामध्येच त्यांनी हे गड सगळे जिंकून घेतले होते. त्यामुळं तो जो दिवस राहतो त्या दिवशी या गडावरती उत्साह साजरा केला जातो. त्यासाठी जवळजवळ 1000-1500 लोक खालून गावातून या गडावरती येतात आणि इथं मोठा सोहळा असा साजरा केला जातो. तर आता या महाद्वारातून आता आपण मध्ये शिरलो आहे. मध्ये शिरताच इथं आपल्याला दोन्ही बाजूला 2 पहारेकऱ्यांच्या खोल्या बघायला मिळतात. खोल्या म्हणजे हा एक ओटा आहे. त्या काळात गडावरती येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवण्यासाठी कदाचित या जागेंचा वापर केला जात असावा. आणि याच महाद्वाराला इथं वरती 2 कोंडे आहेत. कोंडे म्हणजे काय की असा सी आकाराचा दगड आहे जो की ह्याच कातळात कोरलेला आहे आणि त्याला मध्ये होल केलेला आहे. इथे दगडामध्ये हे असं कोरण्याचा अर्थ म्हणजे त्या काळात याच्यामध्ये दरवाजा असा अडकवता यावा आणि आपल्याला उघड किंवा बंद द्वारीतून करता यावं. आणि याच्याच खाली आपल्याला ही देवडी दिसते. अशी एक्झॅक्ट देवडी याच्या समोरच्या बाजूला आहे. याच्यामध्ये असं आडवं लाकूड लावलं की हा दरवाजा आतून पूर्णपणे बंद व्हायचा, म्हणजे बाहेरून काही जरी हल्ला झाला तरी सुद्धा तो द्वार उघडत नव्हता. अशी काही याची बांधणी आहे. याचं संवर्धन करून याला अत्यंत सुशोभित असं केलेलं आहे. सध्याला इथलं छत तर पडलेलं आहे, पण अजूनही ही वास्तू एकदम उत्कृष्ट अशा स्थितीत आहे. तर चला, इथे पुरी झाली विश्रांती. आता आपण महाद्वारातून पुढच्या दिशेला जाऊयात. ज्यावेळी आम्ही मुख्य महाद्वाराजवळ येऊन पोचलो त्यावेळी आम्हाला हे मुलं मिळाली. आम्ही यांच्याशी बोलत असताना आम्हाला कळलं की हे मूळचे गावकरी आहेत, जे की या गडाचं गड संवर्धन करत आहेत. आणि शनिवार रविवार ज्यावेळी हे लोक गावाकडे येतात त्यावेळी हे गडाचं संवर्धनाचं कार्य करतात.
सकाळी 7 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत हे गडावरती सर्व कामे बघतात आणि सुशोभीकरण याच्यावरती भर देतात. त्या पहिल्या महाद्वारातून पुढं आलो आणि आता लागलाय आपल्याला गडाचा दुसरा महादरवाजा. आणि इथं सुद्धा वरती तसेच 2 कोंडे दिसत आहे. इकडचं तुटलेलं आहे, हे संवर्धन झाल्यानंतरची स्थिती आहे. आणि इथं रचलेल्या या दगडांवरूनच अंदाज येतोय की हे पूर्ण आधी कसं ढासळलेलं असेल. इथं पूर्ण माती वगैरे इथं ढासळलेली असेल. आणि जर व्यवस्थित निरखून बघितलं तर इथे ह्या दरवाजावरती एक शिलालेख लिहिलेला दिसतोय आपल्याला. या द्वारावरती आपल्याला जो शिलालेख बघायला मिळतो याचा उल्लेख हा ज्यावेळी मुस्लिम राजवटींचं या गडावरती राज्य होतं त्यावेळी त्यांच्याकडून लावल्या गेलेल्या या काही पाट्या आहेत, ज्याचा उल्लेख त्यांच्या देवाच्या संबंधित काहीतरी होतो. याचा अभ्यास केल्यानंतर मला या गोष्टीबद्दल कळालेलं. ह्या वास्तूचं असं जतन व्हावं म्हणून इथले जे स्थानिक आहेत जे या गडाचं संवर्धन करतायत त्यांनी बघा इथं या दरवाजाला दोन्ही बाजूने असे लोखंडी पिल्लर लावलेत आणि ही अशीच फ्रेम वरपर्यंत नेलेली आहे. इथं बघू शकता वरती पण पूर्ण गॅप वगैरे पडला आहे, म्हणजे याचा पूर्ण तोल हा समोरच्या बाजूला गेलेला आहे या दरवाजाचा. आणि इथं बरंच मोठं असं भक्कम बांधकाम दिसतंय आपल्याला. इथं पूर्ण सैनिकी खोल्या दिसत आहेत आणि संवर्धनाचं बरंच साहित्य वगैरे इथं ठेवलेलं आहे. या झाडांनी जो काय हा दरवाजा झाकलेला होता हे झाड पण पूर्ण तोडण्यात आलेले आहेत. आता या तिसऱ्या द्वारातून मी वरच्या दिशेला आलोय. तर इथं बघा हे जे संवर्धनात दगड मध्ये यायचे ते इथं बाजूला करून ठेवलेले आहेत. आणि हा जर दगड तुमच्या नजरेत येत असेल तर बांधकाम करताना त्या काळात हा दगड असाच मध्ये आलेला आहे. त्यामुळं हे पूर्ण बांधकाम त्याला एकदम पॅक ठेवण्यासाठी केलेलं आहे आणि खालून त्याला सपोर्ट वगैरे पण हा पूर्ण लावलेला आहे, म्हणजे हे वास्तूची कसलीच नासधूस होऊ नये. आणि इथून असला काय या खालचा नजारा दिसतोय. ह्याच छोट्याशा देवडीतून पुढं आल्यास इथे एक चोरवाट आपल्याला दिसून येते. ही चोरवाट वरच्या दिशेला चालली आहे. तर इथून आपण वरती जाऊयात. इथं लागलेली माती सांगून जाते की ही वाट पूर्ण बुजलेली असावी, पण ही चोरवाट चालली कुठं? ही चोरवाट घेऊन जाते आपल्याला या खालच्या बुरुजावरती, जिथं की तो शिलालेख लिहिलेला होता. हे बघा इथून या बुरुजावरती पण जायला जागा आहे, पण आपण तिथं जाणार नाही कारण ऑलरेडी तो सपोर्टवरती उभा आहे. त्यामुळं त्या वास्तूचं काही नुकसान होणार नाही यासाठी आपण तिकडे जाणार नाही आहेत. ती जी वाट होती ना आत्ता आपण बघितलेली, ती वाट खालून जर आलो तर कशीच नजरेस पडत नाही. कदाचित ती छुपा हमला किंवा असं किंवा द्वारावरती लक्ष ठेवण्यासाठी असावी केलेली. इथून पण ती नजरेस येत नाही. कसलं भारी बांधकाम केलेलं आहे खरं. आणि हे बघा हे असे भक्कम दगड मध्येच तसे सोडलेले आहेत. त्या मागच्या महाद्वारापासून आता आपण पुढं आलो आहे आणि इथं समोरच आपल्या नजरेस पडतोय हा चुन्याचा घाणा. हा चुन्याचा घाणा इथं आहे, पण याच्यामधला जो तो वर्तुळाकार मोठा दगड राहतो जो की या चुन्याला बारीक करतो तो याच्यात नाही आहे. कदाचित तो इथून हलवला गेला असावा किंवा 1700च्या काळात ज्यावेळी मुघलांची सत्ता आलेली त्या काळात कदाचित तो इथून फेकला गेला असावा, कारण गडाची ही तटबंदी वगैरे पण इथली पूर्ण तुटलेली आहे. आणि ही अशीच वाट पुढच्या दिशेला जाते जिथे की गडाचा एक छोटासा बुरुज आहे. या इथे खालच्या बाजूला दिसतोय आपल्याला मुख्य महाद्वार. आणि आता आपण या चुन्याच्या घाण्यापासून उजव्या बाजूला असलेल्या या तटबंदीपासून पुढे चाललोय. या गडावरच्या बऱ्याच वास्तू अजून शाबूत तर आहेत, कारण त्यांचं संवर्धन कार्य आता झपाट्याने चाललंय. या वंदनगडाच्या पश्चिमी बुरुजावरती आपण आलोय, म्हणजे या गडाचा शेवटचा टोक आहे. आणि इथून समोरच दिसते आपल्याला किल्ले चंदनगडावरती जाणारी वाट आणि हा इकडचा वंदनगडाचा बुरुज. चला तर पश्चिमी बुरुजावरून आता पुन्हा आपण येऊन पोचलो या चुन्याच्या घाण्याजवळ. आणि इथूनच ही एक
या पायऱ्या वरती घेऊन चालल्या आहेत आपल्याला. या पायऱ्याने आता आपण वरती जाऊयात आणि गडाचा वरचा भाग एक्सप्लोर करूयात. मुख्य पायऱ्यांनी वरती आल्यावरती आपल्याला इथं आजूबाजूला जे काय इथली वस्ती होती म्हणजे वाडे वगैरे होते त्यांचे अवशेष बघायला मिळत आहे. यांना आज असं रचून ठेवलेलं आहे, पण त्या काळात हे किती सुंदर दिसत असेल. माझ्या दोन्ही बाजूला इथं घरांचे अवशेष आहेत आणि ही अशीच वाट समोरच्या दिशेला चालली आहे. खरंच पावसाळ्यामध्ये किती सुंदर दिसत असेल हे ठिकाण. वाड्यांच्या अवशेषापासून पुढं आलो आहे आपण आणि या पायऱ्या चढून जसं या भागातून आपण गडावरती शिरतो इथं आपल्याला बघायला मिळतो आहे हा चौथरा. हे कचेरीचे अवशेष असू शकतात किंवा ही इमारत दुसरी काय असेल, पण इथं आता बघा रांगोळी वगैरे काढलेली आहे. मी मगाशी जो उल्लेख केलेला की इथं कार्यक्रम वगैरे होतात आणि ही वास्तू पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. इथं मागच धान्य कोटर आपल्या नजरेत पडतं आहे. आपण आता पहिले त्या धान्य कोटराच्या दिशेला जाऊयात. इकडं मागं उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळं जिकडं तिकडं आपल्याला पूर्ण वाळलेलं दिसतंय, गवत पूर्ण वाळलेलं आहे आणि इथून बरेच अवशेष आपल्या नजरेस पडत आहेत. तिथं पण एक इमारत आहे, तिथं वरती बुरुज आहे, तिथं वरती पण काहीतरी बांधकाम केलेलं आहे आणि इथं एक मंदिर दिसतं आहे आपल्याला. हे धान्य कोठार पण ना, इथं जर तुम्हाला ही मार्किंग दिसत असेल तर हे धान्य कोठार पण एवढं पूर्ण बुजलेलं होतं आणि आता याचं जे काही उत्खनन झालं त्यानंतर हे धान्य कोठार पूर्ण मोकळं केलं आहे. पण अशा इमारतीमध्ये प्रवेश करण्याआधी आपण आधी दगड मारून बघूयात, म्हणजे आतमध्ये काही नाही आहे. सो चला मी मध्ये जातो. आता इथं गड संवर्धनाचं बरंच साहित्य वगैरे आहे आणि बरीच मोठी खोली आहे यार ही. बाप रे बाप. इथं पूर्ण साहित्य वगैरे आहे आणि इथं दोन्ही बाजूला वरती खिडक्या वगैरे केलेल्या आहेत. तुमच्या नजरेस पडत असतील नसतील याबद्दल मला आयडिया नाही आहे. आणि इथं वरतीच ना या खोलीमध्ये अंधार होऊ नये म्हणून इथं मशाली ठेवण्यासाठी वरती कप्पे केलेले आहेत. हा एक, दोन, त्या कोपऱ्यामध्ये एक आहे आणि तिथं समोरच्या बाजूला पण 2 कप्पे आहेत. याच्यावरून आपण याचा अंदाज लावू शकतो एकतर हे धान्य कोठार असावं किंवा हा एक कैदखाना असावा छोटा. दारुगोळा कोठार असतं तर इथं मशाली ठेवण्याचं तर काही पॉईंटच नाही आहे, कारण कधी पण स्फोट होऊ शकतो बारूद असल्यामुळं. ही झाली एक खोली. इथून आता आपण जाऊयात दुसऱ्या खोलीत. इथं 3 खोल्या आहेत ॲक्च्युली. ही पण चांगलीच मोठी खोली दिसतीये. हिचं पण चांगल्या प्रकारे संवर्धन झालेलं दिसतंय. सेम जी पलीकडची मी खोली दाखवली त्याच खोलीप्रमाणे ही खोली सुद्धा आहे. इथं वरती खिडकी आहे, सेम तसेच मशाली वगैरे लटकवण्यासाठी इथं वरती स्लॉट केलेले आहेत ज्यामध्ये मशाली राहतील. आणि ही पुढची तिसरी खोली. हे बघा, हिची उंची जास्त आहे त्या इतर खोल्यांपेक्षा. पावसाळ्यात कदाचित इथं पाणी साठा होत असावा यात काही प्रश्नच नाही आहे, कारण हा पूर्ण स्लोप आहे आणि वरतून येणारं पाणी इथं सहज जमा होत असावं. असो, अशा काही या खोल्या आहेत. आता या वास्तूमधून आपण मागं दिसलेल्या त्या मंदिराकडे जाऊयात. धान्य कोठार मागं सोडलं आहे आपण आणि आता समोर जी वास्तू नजरेत पडली होती त्या वास्तूकडे आपण चाललो आहे. तिथं मागं मी जे महादेवाच्या मंदिराचा उल्लेख केला होता ना, ते मंदिर तिकडं डाव्या बाजूला आहे. तिकडं आपण येतानाही जाऊ शकतो, पण माझ्या मते आपण गडाच्या तटबंदीने गड कवर करूयात आणि मधला जो भाग आहे तो आपण येताना बघूयात. इथे पूर्ण ही एक पायवाट पडलेली आहे ज्यावरून गुराढोरांचं जाणं येणं होत असावं. नेमकं ही वास्तू काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, कारण ही सगळ्यात वेगळी अशी वास्तू दिसते आणि माझ्या अंदाजानुसार ही काहीतरी एक कबर आहे. इथे बघू शकता ही उर्दू भाषा असावी. उर्दू भाषेत इथं काहीतरी लेख लिहिलेला आहे
कबरच आहे 100%. इथं असे काही अवशेष वगैरे आहेत. हे बघा, आता या वास्तूच्या मध्ये मी आलेलो आहे. इथंही मशालीसाठी वगैरे जागा आहे आणि इथं या पायऱ्या याचा काही मला अंदाज कळला नाही पायऱ्या का आहेत म्हणून. पण ही ज्यावेळी मुघलांची सत्ता या गडावरती आलेली, कदाचित त्या काळात बांधलेली वास्तू असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे. या इमारतीबद्दल फक्त ही इमारतच शाबूत आहे आणि ते तेवढं जे काही लिहिलेलं आहे त्या दरवाजावरती तेवढं, बाकी दुसरं तर काही नाही आहे. त्या धान्य कोठारापासून डाव्या बाजूला आपण वरती आलो आहे. ती जी कबर होती ती कबर त्या मागच्या बाजूला तिकडे आहे आणि आपण तिथून पुन्हा येऊन या मंदिराजवळ आलो आहे. इथे शिवमंदिर आहे जिथं की आपल्याला एक जरा वेगळं शिवलिंग बघायला मिळतं आहे. याच्यामध्ये आपल्याला जो मधला मेन भाग राहतो शिवलिंगाचा तो आपल्याला इथं बघायला मिळत नाही. याचा काहीतरी वेगळा उल्लेख असावा, याचं वेगळं काहीतरी नाव असावं असा माझा अंदाज आहे. आणि इथं मध्ये जाण्यासाठी पाईप वगैरे लावलेला आहे, त्यामुळं आपण मध्ये जात नाही आहे. पण हे पत्राचं शेड आता बांधलं आहे. आधीची ही या मंदिराची बाजू आपण बघू शकतो जी काही आता पडक्या अवस्थेत आहे. आणि आता आपण इथून गडाचा मेन भाग गाठणार आहेत. तर आम्ही या वाटेने पुढे येत होतो. आम्हाला मध्येच काही गिर्यारोहक दिसले. त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला की तुम्ही ह्या वाटेने समोर जा, तुम्हाला आणखी एक दरवाजा बघायला मिळेल. इथं मला एक अवशेष सापडला आहे. हा अवशेष म्हणजे मला एक स्कल सापडला आहे. हा स्कल एका बैलाचा स्कल दिसतोय याच्या ह्या आकारावरून. याचे शिंग वगैरे आणि याची कवटी ही अजूनही जशाच्या तशा अवस्थेत आहे. याच्यावरचा फक्त मांस गेलं आहे. याचं बाकीचं शरीर कदाचित लचके तोडून लांब फेकलं गेलं असावं, पण याचंही शिर अजून इथंच पडलेलं आहे. आणि याच्यावरून बघू शकता तुम्ही, हा याचा माथा आहे. आणि या बाजूने जर बघितलं तर याचे दात अजूनही जशीच्या तसे आहेत. कदाचित 9 ते 10 महिन्यापूर्वी हा बैल इथे मृत पावला असावा, कारण गडावरती बऱ्याच गुराढोरांचा वावर आहे. ते इथं पडलेल्या शेणावरून दिसतच आहे. पण उपासमारीने गडावरती काय वेळ येऊ शकते हे आपल्याला या अवशेषावरून लक्षात येतं. हे अवशेष आपण असंच ठेवूयात आणि आपली उपासमार होण्याआधी आपण गडाचा पुढचा भाग बघूयात आणि इथून माघारी जाऊयात. या बैलाला आपण इथं विश्रांती करू देऊयात. बिचाराला भावपूर्ण श्रद्धांजली. अखेर गडाच्या पश्चिमेला आपण येऊन पोचलो आहे आणि या पश्चिमेला आपल्याला इथं खाली दरवाजा आहे जो की या बाजूने गडावरती येणारी जी वाट आहे, इकडे एक खाली आणखी बेस विलेज आहे. त्या बेस विलेजपासून याच पठारावरून एक वाट येते, ती ह्या महाद्वाराजवळ येऊन मिळते. आणि त्याच्याच बाजूला तिथं पण एक चुन्याचा घाणा दिसतोय. पण ही बाजू दुर्लक्षित असल्यामुळं हिचं अजून संवर्धन झालेलं नाही आहे. जे गडाची पूर्व बाजू आहे त्या बाजूचं आत्ता गड संवर्धन सुरू आहे. येत्या काळात याही बाजूचं गड संवर्धन होईल असा अंदाज आहे. पण इथं जे नजरेस आहे ही त्रिकोणी बाजू आहे या गडाची आणि इथे हे 2 अवशेष आपल्याला नजरेस पडतात. आपण तिथं खाली चाललो नाही आहे कारण आपल्याकडे आता पाणी कमी आहे आणि खाली जाऊन वरती यायला एनर्जी पण तेवढी जाईल आणि जर पाणी साठा संपला तर खाली जाईपर्यंत आमची बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. इथून आपण गडाच्या उत्तरेला चाललो आहे. महादरवाजापासून आम्ही आता निघालो होतो आपल्या महादेवाच्या मंदिराकडे आणि इथून पुढे जाताना खरंच गड किती सुंदर आणि त्याच वेळेला किती थरारक असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा सांगाडा आपल्याला सांगतोय. ही एक गाय आहे जी की काही दिवसांपूर्वीच मृत पावलेली आहे. अजून हिचं शरीर पण पूर्णपणे मातीमध्ये मिसळलेलं नाही आहे. याच्यावरूनच कळतं आहे जास्तीत जास्त 20 दिवस झाले असतील या गाईला इथं मरण पाहून. गडावरती 2 ते 3च पाण्याचे टाके आहेत आणि ते पण कडक उन्हामुळं पूर्ण पाणी वाफेत रूपांतर होऊन निघून जातं. त्यामुळं गडावरती पाण्याची टंचाई होते. सो याचमुळं या गुराढोरांचा जीव गेला असावा. आतापर्यंत आपल्याला 2 सांगाडे नजरेस पडलेले आहेत. पटकन आता महादेवाचं मंदिर यावं बस हीच अपेक्षा आहे. आणखी कोणत्या मुक्या जनावराचा जीव गेलेला बघायची आता इच्छा नाही आहे माझी. आपण मंदिराच्या शोधात ह्या दिशेला आलेलो आणि आता आपण आणखी गडावरती अशा अननोन जागेवरती येऊन पोचलो आहे. इथं सगळीकडं आपल्याला कबरी दिसत आहे. काय स्मशानात आलो आहे असा फील येतो आहे. सगळ्या कबरी तिथं. माझ्या मागं इथं पुन्हा काही दर्ग्याचे अवशेष आहेत. इथं एक दर्गा आहे. इथं पण एक दर्गा नाही म्हणता येणार, त्या काही समाध्या आहेत त्यांच्यावरती त्यांच्या आठवणीत बांधलेल्या काही गोष्टी आहेत, त्या वास्तू आहेत, त्या इमारती आहेत.
मराठ्यांनंतर या गडावरती मुस्लिमांची ही सत्ता आली होती, त्यामुळं त्या काळात ह्या वास्तू बांधल्या गेल्या असाव्या आणि त्यांची नंतर तोडफोड पण केल्या गेली नाही. तर अशी काही वास्तू आहे. आणि गडावरचं एकमेव असं आत्ता पाण्याचा टाका आम्हाला नजरेस आलं आहे की ज्यामध्ये पाणी आहे, ते पण काही दिवसांसाठीच आहे. उन्हाळा सुरू होईपर्यंत हे पाणी संपून जाईल. मित्रांनो, गडाच्या आपण शेवटच्या वास्तूजवळ आलो आहे. ही वास्तू माझ्या मागं बघू शकता तुम्ही, जिथं मी पाण्याचा टाका वगैरे दाखवलं त्याच बाजूला ही वास्तू आहे. याच्यावरती लिहिलं आहे हजरत सुर्ख अब्दाल. आता हे काय आहे याचा उद्देश किंवा काय ही वास्तू आहे हे तर मला काय माहिती नाही आहे, पण याआधी याच्यामध्ये पण एक मोठा असं काहीतरी वास्तू आहे, त्यावरती हिरवी चादर चढवलेली आहे. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिटलाही तिथं एक वास्तू आहे, त्यावरती पण चादर वगैरे चढवलेली आहे. म्हणजे हे दोन्ही दर्ग्याचेच भाग आहेत असं मला वाटतं. तो दरवाजा वगैरे लावलेला आहे, त्यामुळं मध्ये तर आपण काही चालू नाही आहे. आणि इथं आणखी एक तिसऱ्या प्राण्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळत आहे, तो सुद्धा पाण्यावरतूनच मेलेला आहे. इथं पूर्ण वाड्याचे अवशेष आहेत जे की पडक्या अवस्थेत आहेत आज रोजी. सो आपण गडाची पूर्व बाजू सर करून आलो, गडाच्या पश्चिमेला गेलो, गडाची उत्तर बाजू पाहून झाली आहे, आपली गडाची दक्षिण बाजूही पाहून झाली आहे. आता आपण ह्याच उत्तर बाजूवरून आपण जाणार पूर्वेला. गडाच्या पूर्वेला जाताना आपल्याला इथं आणखी एक पाण्याचा तलाव सापडलेला आहे. या पाण्याच्या तलावात हा जो दगड असा कोरलेला आहे, याच्यावरून लक्षात येतं की ज्यावेळी गडाचं बांधकाम चालायचं त्यावेळी अशाच भागातून पूर्ण हा खडक तोडला जायचा. याला छोट्या छोट्या दगडांमध्ये याचं रूपांतर करून तटबंदीसाठी आणि इमारती उभारण्यासाठी वापरला जायचा. आणि ज्यावेळी पूर्ण बांधकाम संपायचं त्यावेळी हा दगड असा सोडला जायचा. याचा वापर पाण्याचा साठा करण्यासाठी होत असे. त्या तिथून खाली उतरायला पायऱ्या दिसत आहे मला, पण आम्ही ज्या वरच्या कबरीपासून आलो आहे तर तिथून ती वाट आमच्या नजरेस काय आली नाही, त्यामुळं तिथं जाण्यात काही अर्थ नाही आहे, कारण ती वाट पूर्ण बुजलेली आहे. सो आता ह्याच पायवाटेने आपण पुढे जाऊयात. गड फिरून तर आपला झाला आहे आणि आता आपण जिथून ट्रेक स्टार्ट केला होता तिथल्या एका गडाच्या तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या पुढच्या बाजूला येऊन थांबलो आहे. सो या गडाबद्दलचा इतिहास मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. या चंदनगडाचं जे बेस विलेज आहे ते आहे बेलमाची गाव. त्या बेलमाची गावातून आपण शेवटी आलो आणि तिथे आपली बाईक पार्क केली. तिथं भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या भैरवनाथाच्या मंदिराच्या मागूनच एक वाट सरळ आपल्याला गडावरती घेऊन येते. गडावरती म्हणजे ती वाट आपल्याला अशा ठिकाणी घेऊन येते जिथून उजव्या बाजूला आपल्याला वंदनगड दिसतो आणि डाव्या बाजूला चंदनगड दिसतोय. आता सध्याला आम्ही वंदनगडावरती उभे आहेत आणि माझ्या मागं दिसतोय आपल्याला तो चंदनगड. चंदनगड आपला सर करून झाला आहे आणि आपण वंदनगडावरती आलो आहे. या गडांचा थोडक्यात इतिहास सांगतो. या गडांचा इतिहास म्हणजे इसवी सन 1100 म्हणजे 11व्या शतकामध्ये शिलार राजा भोज दुसरा त्याने हा गड बांधलेला असा याचा उल्लेख आहे. खाली आपल्याला जे मुख्य दरवाजे आहेत त्या दरवाज्यांवरतीही त्या काळातील शिलालेख वगैरे बघायला मिळतात. त्यानंतर ह्या गडाने बऱ्याच राजवटी बघितल्या. त्यात हा गड आपल्या स्वराज्यातही होता, त्यानंतर निजामशाहीत गेला, त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला, मध्यंतरी हा मराठ्यांच्याही ताब्यात होता, असा या गडाचा एकंदरीत उल्लेख आहे. खरं तर 11व्या शतकात हा गड बांधला गेला. हा गड आणि मागं असलेला चंदनगड जसे आपण जुळे भाऊ म्हणतो तसा हा चंदनगड वंदनगडाचाही एक सारांश आणि एकांकिका सांगितल्या जाते. या गडाचा शिवाजी महाराजांच्या सोबतचा इतिहास जर सांगता झाला, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी साताऱ्यासोबतच हा पूर्ण प्रांत जिंकून घेतला आणि हे दोन गडही त्यामध्येच ताब्यात घेतलेले. या गडाचं पहिलं नाव होतं संग्रामगड आणि शूरगड. ते नाव महाराजांनी बदलून त्याचं नाव ठेवलं चंदनगड आणि वंदनगड आणि असाच हा इतिहास पुढे चालत आला. त्यानंतर हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 17व्या शतकामध्ये पुन्हा शाहू महाराजांनी हा प्रदेश जिंकून घेतला आणि 18व्या शतकात हा गड गेला इंग्रजांच्या ताब्यात. या गडाची सद्यस्थिती म्हणजे बरेच अवशेष आपल्याला अजूनही बघायला मिळतात. चुन्याचे घाणे आपल्याला गडावरती बघायला मिळतात. गडाचे जे मुख्य द्वार आहेत, महाद्वार आहेत, ते पडक्या अवस्थेत जरी असले तरीही त्यांची अजूनही जी बांधणी आहे ती एकदम सुंदर आहे. आणि इतर वास्तू पण आहेत. वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात, मोठे मोठे पाण्याचे टाके बघायला मिळतात. मागं चंदनगडावरती पण आपल्याला ह्याच वास्तू बघायला मिळतात. तर मित्रांनो, असा काही या गडाबद्दलचा इतिहास होता. आणि आता आपला गड सर करून झाला आहे, गड फिरून झाला आहे. प्रॉपर आपण सगळ्या गोष्टी इथल्या बघितल्यात, सगळ्या वास्तू पण बघितल्यात. छान वाटतं आहे दोन्ही पण ट्रेक करून. सो आता आपण गड उतरतोय. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.